नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या मार्फत बघा 2025 या वर्षातील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न, जवळपास 100 प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. कोणती एक्स्ट्रा माहिती आपण या ठिकाणी घेणार नाही आहोत, फक्त प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपात आपण हे प्रश्न सर्व कव्हर करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. प्रश्न हे सर्व IMP असणार आहेत. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक देखील करायचा आहे आणि मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर देखील करायचा आहे. प्रश्न पहिला आहे, जगातील सर्वात महागडी गाय ही खालीलपैकी कोणती ठरली आहे? तर जगातील सर्वात महागडी गाय ही बघा, पर्याय क व्हिएटना 19 ही जगातील सर्वात महागडी गाय ठरलेली आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025साठी कोणते थीम सॉन्ग लॉन्च करण्यात आले? तर ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025साठी पर्याय ब जीतो बाजी खेलके, जीतो बाजी खेलके हे जे काही थीम सॉन्ग आहे बघा, तर ते ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025साठी लॉन्च करण्यात आलं होतं. याचं आयोजन पाकिस्तान देशात करण्यात आलं होतं, परंतु भारताचे सामने हे सर्व UAE या देशामध्ये आयोजित करण्यात आले होते आणि यामध्ये भारत हा विजेता ठरला होता. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 हा विजेता संघ कोणता आहे? तर आपला भारत आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, भारतातील पहिले कायमस्वरूपी कुंभ शहर कोणत्या राज्यात बांधले जाणार आहे? तर भारतातील पहिले कायमस्वरूपी कुंभ शहर हे पर्याय अ मध्य प्रदेश या राज्यामध्ये बांधले जाणार आहे, मध्य प्रदेश राज्यामध्ये. पुढचा क्रमांक आहे, महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार 2025ने कोणास गौरविण्यात आले? तर पर्याय अ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बघा महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार 2025ने गौरविण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक पाचवा, ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे, पर्याय क बिहार. पुढचा प्रश्न आहे, 66वा महाराष्ट्र केसरी 2025चा विजेता खालीलपैकी कोण बनला आहे? तर लक्षात असू द्या, पर्याय क वेताळ शेळके. वेताळ शेळके हा बघा 66वा महाराष्ट्र केसरी 2025चा विजेता ठरलेला आहे. पुढचा प्रश्न दुसरा, वक्फ विधेयक 2025 लोकसभेत कोणी सादर केले? तर वक्फ विधेयक 2025 हे लोकसभेत पर्याय क किरेन रिजिजू, लक्षात ठेवायचं आहे, किरेन रिजिजू यांनी वक्फ विधेयक 2025 हे लोकसभेत सादर केले असून ते मंजूर देखील झालेले आहे, लक्षात असू द्या. यासाठी एक JPC समिती नेमण्यात आली होती. तर या JPC समितीचे अध्यक्ष कोण होते? तर जगदंबिका पाल हे JPC समितीचे अध्यक्ष होते, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे 8वा, म्यानमार देशाला मदत करण्यासाठी भारताकडून कोणते ऑपरेशन राबवण्यात आले होते किंवा अभियान राबवण्यात आले होते? तर ऑपरेशन ब्रह्मा हे बघा म्यानमार देशाला मदत करण्यासाठी भारताकडून अभियान हे राबवण्यात आले होते. प्रश्न क्रमांक पुढचा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा स्थापना दिवस हा पर्याय अ 1 एप्रिल, 1 एप्रिल या दिवशी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा स्थापना दिवस हा साजरा करण्यात आला, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 साली झाली होती. ऑस्बॉर्न स्मिथ हे रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर असून पहिले भारतीय गव्हर्नर CD देशमुख आहेत. सध्या कोणात RBIचे गव्हर्नर? तर संजय मल्होत्रा, संजय मल्होत्रा. खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025मध्ये महाराष्ट्र कितव्या स्थानावर आहे? तर खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025मध्ये महाराष्ट्र हा आपला 5व्या क्रमांकावर आहे. कितव्या? 5व्या क्रमांकावर. पहिल्या क्रमांकावर कोणता आहे? हरियाणा हे राज्य पहिल्या क्रमांकावर आहे, महाराष्ट्र आहे 5व्या क्रमांकावर. महाराष्ट्राने एकूण 43 पदके जिंकलेली आहेत. किती? 43. त्यामध्ये 18 सुवर्ण पदक आहेत, 13 रौप्य पदक आहेत आणि 12 कांस्य पदक आहेत. अशी 43 पदके ही आपल्या महाराष्ट्राने जिंकलेली आहेत. पहिल्या क्रमांकावर आहे हरियाणा, हरियाणा राज्याने जिंकलेले आहेत 104 पदके. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन ही कोठे सुरू झाली? तर जिंद ते सोनीपत या दरम्यान बघा भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेनची चाचणी ही घेण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते? तर आसाम. आसाम हे राज्य बघा स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करणारे देशातील पहिले राज्य आहे. आसाम सॅट नाव आहे बघा, आसाम सॅट.
पुढचा आहे प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेले रुपे कार्ड हे कोणत्या राज्याने लॉन्च केले आहे? तर छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेले रुपे कार्ड हे आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने लॉन्च केलेले आहे. पुढचा आहे प्रश्न, कोणत्या IIT प्रोफेसर सुमन चक्रवर्ती यांना युनेस्को अवॉर्डने सन्मानित करण्यात आले? तर पर्याय अ, IIT खरगपूर या IITचे प्रोफेसर सुमन चक्रवर्ती यांना बघा युनेस्को अवॉर्डने नुकतंच सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा आहे प्रश्न, 12वा खंजर सैन्य अभ्यास 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला? तर तो पर्याय अ, किर्गिस्तान या देशामध्ये आयोजित करण्यात आला होता 12वा खंजर सैन्य अभ्यास. आता खंजर सैन्य अभ्यास हा कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात येतो? तर भारत आणि किर्गिस्तान या दोन देशादरम्यान याचं आयोजन हे केलं जातं आणि यावर्षीचं आयोजन हे किर्गिस्तान देशामध्ये करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न, 97व्या ऑस्कर चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट हा कोणता ठरला? तर 97व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये बघा सर्वोत्कृष्ट चित्रपट हा ठरलेला आहे पर्याय क, अनोरा हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला असून सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कोण आहे? तर शॉन बेकर. आता शॉन बेकर हे आहेत बघा अनोरा चित्रपटाचे दिग्दर्शक. महत्त्वाची माहिती आहे बघा, प्रश्न डबल स्टार मार्क करून ठेवायचा आहे, परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. शॉन बेकर हे अनोरा चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. त्यांना बघा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार प्राप्त झाला असून सर्वोत्कृष्ट चित्रपट हा अनोरा आहे, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण आहे? ॲड्रियन बॉडी अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे मिकी मॅडिसन. पुढचा आहे प्रश्न, कोणती कंपनी चंद्रावर यानाचे अवतरण करणारी पहिली खाजगी कंपनी ठरलेली आहे? इथे जरा करेक्शन करायचं आहे. तर चंद्रावर यानाचे अवतरण करणारी पहिली खाजगी कंपनी आपण पाहिली तर इन्स्टिट्यूट मशीन्स, लक्षात ठेवायचं आहे. इन्स्टिट्यूट मशीन्स ही पहिली कंपनी आहे बघा चंद्रावर यानाचे अवतरण करणारी पहिली खाजगी कंपनी. आणि जर दुसरी विचारली तर दुसरी असणार आहे बघा फायरफ्लाय एरोस्पेस ही बघा चंद्रावर अवतरण करणारी दुसरी खाजगी कंपनी असून पहिली कंपनी आहे खाजगी इन्स्टिट्यूट मशीन्स. पुढचा प्रश्न, रणजी करंडक स्पर्धा 2024-25 विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर रणजी करंडक स्पर्धा 2024-25 विजेतेपद हे विदर्भाने पटकावलेले. कोणी? तर विदर्भाने. 300 वनडे सामना खेळणारा विराट कोहली हा कितवा भारतीय फलंदाज ठरलेला आहे? तर 300 वनडे सामने खेळणारा म्हणजेच एक दिवसीय क्रिकेट सामने खेळणारा विराट कोहली हा 7वा फलंदाज ठरला आहे. कितवा? 7वा फलंदाज. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण चंद्रावर मोबाईल नेटवर्क लॉन्च करणार आहे? तर नासा आणि नोकिया. पर्याय ड, नासा आणि नोकिया हे बघा चंद्रावर मोबाईल नेटवर्क लॉन्च करणार आहे. पुढचा प्रश्न, पहिला छत्रपती संभाजी महाराज प्रेरणागीत पुरस्कार 2025 कोणत्या गीतास प्रदान करण्यात आला? तर अनादिमी अनंतमी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं ते गीत आहे बघा अनादिमी अनंतमी. आणि या गीतास बघा पहिला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार 2025 हा प्रदान करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, मराठी भाषा गौरव दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर मराठी भाषा गौरव दिवस हा पर्याय क, 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो. 27 फेब्रुवारीला. महाराष्ट्रातील दुसरे कवितेचे गाव खालीलपैकी कोणते जाहीर करण्यात आले? तर महाराष्ट्रातील दुसरे कवितेचे गाव हे बघा वनी शिरवाडे, नाव लक्षात ठेवायचं आहे. वनी शिरवाडे हे जाहीर करण्यात आले. आता पहिले कोणते आहे कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, सेबीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सेबीचे नवीन अध्यक्ष म्हणून पर्याय ब, तुहिकांत पांडे यांची नियुक्ती करण्यात आली सेबीचे अध्यक्ष म्हणून. पुढचा प्रश्न आहे, पिंक लेडीज क्लब फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिला संघाने कितवे स्थान पटकावले आहे? तर पिंक लेडीज क्लब फुटबॉल स्पर्धेमध्ये भारतीय महिला संघाने 3रे स्थान पटकावलेले. कितवे? 3रे स्थान. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, सैन्य अभ्यास जल थल रक्षा 2025चं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर सैन्य अभ्यास जल थल रक्षा 2025चं आयोजन हे द्वारका, गुजरात. पर्याय ब, गुजरात द्वारका या ठिकाणी बघा याचं आयोजन हे करण्यात आलं आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीमध्ये कोणते राज्य अव्वल ठरले आहे?
तर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीमध्ये आपले महाराष्ट्र सरकार हे बघा सर्वोत्तम ठरलेले आहे, सर्वोत्तम. पुढचा आहे प्रश्न 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये सर्वाधिक पदके ही कोणी जिंकलेली आहेत, हा देखील प्रश्न आहे. तर 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये सर्वाधिक पदके ही आपल्या महाराष्ट्राने जिंकली आहेत. कोणी? तर आपल्या महाराष्ट्राने. परंतु पदक तालिका जर आपण पाहिली तर पदक तालिकेमध्ये प्रथम क्रमांकावर आहे सेवा क्रीडा नियंत्रण. माहिती नीट लक्षात ठेवायचं आहे. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये पदक तालिकेत प्रथम कोण आहे, तर सेवा क्रीडा नियंत्रण हे प्रथम क्रमांकावर असून महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु प्रश्न काय विचारला आहे, तर 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये सर्वाधिक पदके कोणी जिंकली, तर सर्वाधिक पदके ही आपल्या महाराष्ट्राने जिंकलेली आहेत. आता पदक तालिकेत प्रथम क्रमांक सेवा क्रीडा नियंत्रण मंडळाचा का आला, तर त्यांनी बघा सर्वाधिक गोल्ड मेडल जिंकल्यामुळे बघा प्रथम क्रमांकावर पदक तालिकेत सेवा क्रीडा नियंत्रण मंडळ आहे. आता महाराष्ट्राने किती गोल्ड मेडल जिंकले आहेत, तर महाराष्ट्राने जिंकलेले आहेत 54. लक्षात ठेवायचं आहे 54. एकूण महाराष्ट्राचे पदक आहेत 201. त्यामध्ये 54 सुवर्ण पदक आहेत, 71 रौप्य पदक आहेत, 76 हे कांस्य पदक आहेत. असे एकूण 201 पदके ही आपल्या महाराष्ट्राने जिंकलेली आहेत. आणि सेवा क्रीडा नियंत्रण मंडळाने जिंकले आहेत 68 गोल्ड मेडल. त्यासाठी बघा पदक तालिकेमध्ये प्रथम क्रमांकावर सेवा क्रीडा नियंत्रण मंडळ आहे. पुढचा प्रश्न आहे नवीन प्राप्तिकर विधेयक 2025 हे कोणत्या कायद्याची जागा घेणार आहे, तर नवीन प्राप्तिकर विधेयक 2025 हे पर्याय ब आयकर कायदा 1961 या कायद्याची जागा हे घेणार आहे. कोणत्या देशाकडून भारताला अत्याधुनिक F-35 लढाऊ विमान मिळणार आहे, तर पर्याय ड अमेरिका. अमेरिका या देशाकडून भारताला अत्याधुनिक F-35 लढाऊ विमान हे मिळणार आहे. पुढचा प्रश्न आहे कोणत्या ठिकाणी देशातील पहिल्या EFIR ची नोंद ही झाली आहे, तर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये बघा पहिल्या EFIR ची नोंद ही झाली आहे. पुढचा प्रश्न भारतातील पहिला हायपरलूप टेस्ट ट्रॅक हा कोणी बनवला आहे, तर भारतातील पहिला हायपरलूप टेस्ट ट्रॅक हा पर्याय अ बदोनी म्हणजेच IIT मद्रास आणि भारतीय रेल्वे या दोघांनी मिळून बनवला आहे भारतातील पहिला हायपरलूप टेस्ट ट्रॅक. पुढचा प्रश्न राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो, तर महाराष्ट्र राज्य गौरव दिवस हा जो काही दिवस आहे बघा, तर तो 27 फेब्रुवारीला साजरा केला जात असून त्याच्या दुसऱ्या दिवशी बघा राष्ट्रीय विज्ञान दिवस हा साजरा केला जातो. लक्षात असू द्या 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस हा साजरा केला जातो. पुढचा प्रश्न चंद्रावरील पाण्याचा शोध घेण्यासाठी नासाने कोणता उपग्रह हा लॉन्च केला आहे, तर चंद्रावरील पाण्याचा शोध घेण्यासाठी नासाने पर्याय अ लुनर ट्रेल ब्लेझर हा जो काही उपग्रह आहे बघा, तर तो चंद्रावरील पाण्याचा शोध घेण्यासाठी नासाने लॉन्च केलेला उपग्रह आहे. पुढचा आहे प्रश्न महाराष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव खालीलपैकी कोणते बनले आहे, तर महाराष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव हे पार जे सातारा जिल्ह्यामध्ये बघा सातारा. तर या सातारा जिल्ह्यातील पार हे जे काही गाव आहे बघा, तर ते महाराष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव बनले आहे. पुढचा आहे प्रश्न वक्फ विधेयक नामकरण काय करण्यात आले, तर वक्फ विधेयकाचे नामकरण हे पर्याय ड उम्मीद विधेयक असं करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न प्राणीमित्र राष्ट्रीय पुरस्कार 2025 हा कोणास प्रदान करण्यात आला, तर पर्याय ड राधेकृष्णा टेम्पल एलिफंट ट्रस्ट. नाव लक्षात ठेवायचं आहे राधेकृष्णा टेम्पल एलिफंट ट्रस्ट, ज्याला आपण वनतारा देखील म्हणू शकतो. इथे पर्यायामध्ये वनतारा देखील असू शकतं. तर लक्षात असू द्या प्राणीमित्र राष्ट्रीय पुरस्कार 2025 हा वनतारा यांना प्राप्त आहे. वनतारा. माधुरी हत्ती प्रकरण नाव लक्षात ठेवायचं आहे माधुरी हत्ती प्रकरण. तर ते माधुरी जे काही हत्ती आहे बघा, तर ती याच ठिकाणी ठेवण्यात आलेले हे देखील लक्षात ठेवायचं आहे वनतारामध्ये. पुढचा प्रश्न CEO ऑफ द इयर वर्ल्ड 2024 ने कोणास सन्मानित करण्यात आलं, तर नाव लक्षात ठेवायचं आहे समीर कनोडिया यांना बघा CEO ऑफ द इयर वर्ल्ड 2024 ने बघा नुकतंच सन्मानित करण्यात आलेलं आहे. ते कशाचे CEO आहेत, तर लुमिना डेटामेटिक्स
ल्युमिना डेटामेटिक्स याचे ते MD आणि CEO आहेत, ज्यांना बघा 23व्या बिझनेस लीडर ऑफ इयर अवॉर्ड्समध्ये बघा हा CEO ऑफ द इयर अवॉर्ड 2024 बघा जाहीर झाला होता. आशियाई विकास बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर मसातो कांडा यांची आशियाई विकास बँकेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. जागतिक बँकेचे अध्यक्ष कोण आहेत? अजय बंगा आहेत, अजय बंगा. पुढचा प्रश्न आहे, श्रीलंकन सरकारने श्रीलंका मित्र विभूषण पुरस्काराने कोणास सन्मानित केले? तर पर्याय क नरेंद्र मोदी यांना श्रीलंकन सरकारने श्रीलंका मित्र विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत किती आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत कमेंट करून सांगायचं आहे. आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी पर्याय अ मोहसिन नक्वी, नाव लक्षात ठेवायचं आहे, मोहसिन नक्वी जे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष तसेच आशियाई क्रिकेट परिषद अध्यक्ष आहेत बघा मोहसिन नक्वी. पुढचा प्रश्न आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डेप्युटी गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर गिरीशचंद्र मुर्मू यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्तीही करण्यात आली आहे. 57व्या पुरुष राष्ट्रीय खो खो स्पर्धा 2025चे विजेतेपद हे कोणी पटकावले? तर 57व्या पुरुष राष्ट्रीय खो खो स्पर्धा 2025चे विजेतेपद हे पर्याय ब भारतीय रेल्वेने पटकावलेले आहे. कोणाचा पराभव केला? आपल्या महाराष्ट्राचा पराभव करत 57व्या राष्ट्रीय पुरुष खो खो स्पर्धा 2025चे विजेतेपद हे पटकावले आहे. जर विचारलं महिला, तर महिलांमध्ये बघा महाराष्ट्राने विजेतेपद पटकावले आहे. महिलांचं महाराष्ट्र आणि पुरुषांमध्ये रेल्वे. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातून बाहेर पडणारा कोणता पहिला युरोपीय देश ठरला? तर हंगेरी हा जो काही देश आहे बघा, तर तो आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातून बाहेर पडणारा पहिला युरोपियन देश हा ठरलेला आहे. कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या प्रस्तावाला लोकसभेने मंजुरी दिली होती? तर मणिपूर या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या प्रस्तावाला लोकसभेने मंजुरी दिली होती. प्रश्न IMP आहे, इथे एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारतातील असे एकमेव कोणते राज्य आहे ज्या ठिकाणी बघा राष्ट्रपती राजवट हे लागू आहे? तर भारतातील एकमेव असे राज्य आहे बघा मणिपूर, ज्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट हे लागू आहे. कोणत्या राज्यातील औरंगजेबपूर शहराचे नाव हे शिवाजीनगर करण्यात आले? तर पर्याय ड उत्तराखंड. उत्तराखंड या राज्यातील औरंगजेबपूर शहराचे नाव हे छत्रपती शिवाजीनगर असे करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या दोन देशांच्या क्रिकेट संघामध्ये खेळवली जाणारी पतौडी ट्रॉफी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने निवृत्त करण्याचा निर्णय घेतला? तर भारत आणि इंग्लंड. पर्याय क भारत आणि इंग्लंड या दोन देशांदरम्यान खेळवली जाणारी पतौडी ट्रॉफी जी बघा इंग्लंड क्रिकेट बोर्डाने निवृत्त करण्याची घोषणा ही केली होती. लक्षात ठेवायचं आहे. आता पतौडी ट्रॉफी याऐवजी आता त्याचं नामकरण काय करण्यात आलेलं आहे? तर तेंडुलकर अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी असं या पतौडी ट्रॉफीचं नाव हे करण्यात आलं आहे, अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी. पुढचा प्रश्न, भारतातील पहिला नेचर वॉक कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला? तर भारतातील पहिला नेचर वॉक हा पर्याय अ मुंबई या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले मुंबई पोलीस दलातील उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांचे स्मारक हे कोठे उभारण्याचा निर्णय हा महाराष्ट्र सरकारने घेतला आहे? तर 26/11च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये बघा निधन झालेले तुकाराम ओंबळे यांचं स्मारक हे बघा पर्याय ब सातारा जिल्ह्यामध्ये बघा उभारण्यात येणार आहे. कोठे? तर केडंबे गावात. केडंबे गाव सातारा या ठिकाणी त्याचं तो जो काही पुतळा आहे बघा स्मारक आहे तर तो उभारला जाणार आहे. पुढचा प्रश्न, तिसऱ्या महिला प्रीमियर लीग म्हणजेच WPL 2025चे विजेतेपद कोणी पटकावले? तर पर्याय अ मुंबई इंडियन्स. MIने बघा दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत तिसऱ्या महिला प्रीमियर लीग 2025चे विजेतेपद हे पटकावलेले आहे. 2024मध्ये दुसऱ्या महिला प्रीमियर लीगचं जे काही आयोजन करण्यात आलं होतं बघा, तर त्यामध्ये RCB ही विजेती ठरली होती. पहिली आवृत्ती मुंबईने जिंकली आहे, दुसरी आवृत्ती RCBने जिंकलेली आहे, तिसरी आवृत्ती पुन्हा एकदा मुंबईने जिंकलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, खेलो इंडिया विंटर गेम्स 2025मध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकली? तर 13 पदके जिंकलेले, ज्यामध्ये 4था क्रमांक आहे आपल्या महाराष्ट्राचा आणि त्यामध्ये 3 हे सुवर्ण पदक आहेत, 5
रौप्य पदक आहेत आणि 5 कांस्य पदक आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार 2025 हा कोणास प्रदान करण्यात आला, तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार 2025 हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रदान करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे 13वे अखिल भारतीय संत साहित्य संमेलन 2025 कोठे आयोजित करण्यात आले, तर शिर्डी. पर्याय शिर्डी अहिल्यानगर या ठिकाणी बघा 13वे अखिल भारतीय संत साहित्य संमेलन 2025 हे आयोजित करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न भारतात पहिल्यांदा वर्ल्ड पॅरा ग्रँड प्रिक्स 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले, तर ते नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले होते. कोणत्या राज्याने रुपये या अधिकृत चिन्हाचा वापर न करता रुपये हे चिन्ह वापरले होते, तर पर्याय ब तमिळनाडू राज्य सरकारने. यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार 2024 हा कोणास प्रदान करण्यात आला, तर पर्याय ड पर्याय अ ब दोन्ही, ज्यामध्ये डॉक्टर अजय बंग आणि डॉक्टर राणी बंग यांना बघा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार 2024 हा प्रदान करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोणत्या ठिकाणी मराठा शौर्य स्मारक हे उभारले जाणार आहे, तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने पर्याय ब पानिपत, हरियाणा पानिपत या ठिकाणी बघा मराठा शौर्य स्मारक हे उभारले जाणार आहे. कोठे, तर काला अंब परिसर पानिपत या ठिकाणी ते उभारले जाणार आहे. बोंगोसागर युद्ध अभ्यास 2025 हा कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात येतो, याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशाने ब्लू विजा हा जारी केला आहे, तर UAE या देशाने बघा ब्लू विजा हा जारी केला आहे. हेरत उत्सव कोणत्या समुदायातर्फे साजरा करण्यात येतो, तर हेरत हा जो काही उत्सव आहे तर तो पर्याय काश्मीरी पंडित या समुदायातर्फे बघा साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न कोणत्या देशातील वैज्ञानिकांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा पहिला विस्तृत जिओग्राफिकल मॅप तयार हा केला आहे, तर भारतीय शास्त्रज्ञाने बघा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा पहिला विस्तृत जिओग्राफिकल मॅप हा तयार केला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा भारत हा कितवा देश आहे, तर आपला पहिला देश आहे, ज्याने बघा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवलेले आहे. त्यानंतर चंद्रावर पाऊल ठेवणारा भारत कितवा देश आहे, तर चौथा देश आहे, चौथा. अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय शुभांशु शुक्ला आणि अंतराळात जाणारे दुसरे भारतीय शुभांशु शुक्ला. पहिले कोण होते, तर राकेश शर्मा होते. मॉरिशसने राष्ट्रीय स्थापना दिनानिमित्त कोणाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते, तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मॉरिशसने बघा राष्ट्रीय स्थापना दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. कोणत्या राज्याने बाहेरील नागरिकांना जमीन खरेदी करण्यास बंदी घातली आहे, तर पर्याय उत्तराखंड राज्य सरकारने बाहेरील नागरिकांना जमिनी खरेदी करण्यास बघा बंदी घातलेली आहे. पुढचा प्रश्न आहे BCCIचा पॉली उमरीगर पुरस्कार 2025 हा कोणास प्रदान करण्यात आला, तर BCCIचा पॉली उमरीगर पुरस्कार 2025 हा पर्याय ब जसप्रीत बुमराह यांना बघा प्रदान करण्यात आला असून महिलांचा स्मृती मानधना यांना बघा प्रदान करण्यात आला आहे. कर्नल CK नायडू जीवन गौरव पुरस्कार 2025 हा कोणास प्रदान करण्यात आला, तर कर्नल CK नायडू जीवन गौरव पुरस्कार हा सचिन तेंडुलकर, पर्याय ब सचिन तेंडुलकर यांना प्रदान करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी HKU5-CoV-2 व्हायरसचा शोध हा लावला आहे, तर चीन या देशाच्या शास्त्रज्ञांनी. कोणत्या, चीन या देशाच्या शास्त्रज्ञांनी HKU5 कोव्हायरस 2 चा शोध हा लावला आहे, तर चीन या देशाने. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न नुकतंच पहिले ग्रीन म्हणजेच हरित बजेट कोणत्या राज्यात सादर करण्यात आले, तर नुकतंच बघा ग्रीन किंवा हरित बजेट हे बघा राजस्थान राज्यामध्ये सादर करण्यात आलेलं आहे. राजस्थान राज्यामध्ये सादर करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 100 चालू करण्याचे प्रश्न आपण या ठिकाणी माहिती न घेता फक्त प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपात कव्हर केलेले, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड करतो, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. त्यासाठी आपल्याला टेलिग्राम चॅनल आणि लक्ष्य सरकारी नोकरी या यूट्यूब चॅनलला दोन्ही ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.